नमस्कार. हे आहे तुमच्या हक्काचं आणि फक्त तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक म्हणजेच युवर रेसिपी बुक. आणि आजच्या भागात आज आपण बनवतोय सूपचा आणखीन एक प्रकार, तो म्हणजे ब्रोकोलीचं सूप आज आपण बनवतोय. तसं पाहायला गेलं तर ब्रोकोली खूप महाग मिळते, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण घरी आणणं टाळतो किंवा असं म्हणतात जिथं जे पिकतं तेच खाणं शरीरासाठी योग्य असतं. ब्रोकोली खरं तर आपल्या इथं पिकत नसती तरी सुद्धा कधीतरी चेंज म्हणून खायला काय हरकत आहे. ब्रोकोली ही भाजी महाग असल्यामुळे त्यापासून तयार होणारं सूप ज्यावेळेला आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो तर त्याचे रेट सुद्धा खूप महाग असतात. रेट पाहिल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की हे सूप करायला खूप अवघड असेल किंवा यासाठी भरपूर साहित्य लागत असेल, पण खरंच सांगते असं अजिबात नाहीये. ब्रोकोलीचं सूप अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आपण करू शकतो. पटकन यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. तर इथं मी हे 200 ग्रॅम ब्रोकोली घेतलेलं आहे. आता हे ब्रोकोलीचे 2 तुकडे मी बाजूला ठेवले, जे वरून डेकोरेशनसाठी वापरणार आहे, थोडेसे फ्राय करून. तुम्ही करत असताना संपूर्ण ब्रोकोली वापरली तरी पण चालेल. यासोबत लहान आकाराचा एक कांदा, याचे आपण मोठे चौकोनी तुकडे करून घेणार आहे. एक लहान आकाराचा बटाटा, ज्याचे साल काढायचे आहे आणि याचे सुद्धा चौकोनी तुकडे करून घेणार आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि 4 क्यूब बटर, म्हणजे 4 टीस्पून इथं आपण बटर वापरतोय. तर इथं मी ब्रोकोलीची छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत, म्हणजे छोटे तुकडे केलेले आहेत. यासोबत बटाट्याचं साल काढून त्याचे सुद्धा चौकोनी क्यूब केले. कांदा सुद्धा मोठा चौकोनी चिरून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या खूप बारीक चिरायची गरज नाही, मध्यम किंवा मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या तरी पण चालते. साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे. पटकन ब्रोकोलीचं सूप तयार करून घेऊया. तर आजचं सूप आपण कुकरमध्ये करतोय, तर त्यासाठी गॅसवर कुकर गरम करत ठेवला. यामध्ये घेऊयात बटर. बटर ऐवजी तुम्हाला हवं तर तुम्ही तेल पण वापरू शकता. बटर चांगलं गरम करून घ्यायचं. बटर हलकंसं गरम झालं की यामध्ये घालूयात कांदा, लसूण आणि बटाट्याच्या फोडी. बटाटे पण बघा असे चौकोनी चिरून घेतले. आता हे सगळं 1 मिनिट चांगलं परतून गेलं. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, रंग अजिबात बदलायचा नाही. 1 मिनिट झाला असेल. बटाटा आणि कांदा मी परतून घेतला. हे बघा कांदा थोडासा सॉफ्ट झालाय. आता या स्टेपला यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 कप पाणी. पाणी घेताना इथं रूम टेम्परेचरचंच मी घेतलेलं आहे, गरम केलेलं नाहीये. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालूयात. गॅस मोठा ठेवायचा आहे. एकदा मिसळून घेऊयात आणि या पाण्याला चांगली उकळी काढू. तर हे बघा पाण्याला पटकन उकळी आली. एकदा हलवून घेऊयात आणि आता यामध्ये धुवून घेतलेली ब्रोकोली घालायची. याला एकदा मिसळून घेऊया आणि याला झाकण लावून गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा मोठा ठेवला तरी पण चालेल. आणि याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. ब्रोकोली आपल्याला छान शिजेपर्यंत याला शिट्ट्या करायच्या. तर इथे साधारण 2 शिट्ट्यांमध्ये ब्रोकोली व्यवस्थित शिजलीच आहे. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला ब्रोकोली घालायची, म्हणजे मग ब्रोकोलीचा रंग हिरवागार जो असतो ना तो सूपला चांगला येतो. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची वाफ सुद्धा चांगली जिरलेली आहे. आता कुकर उघडून पाहूया. तर हे बघा ब्रोकोली छान प्रेस केली ना, अगदी मऊसूत शिजलेली आहे. यासोबत बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेत. आता या भाज्या आणि यातला स्टॉक वेगळा करून घेऊयात. तर इथे मी एक चाळण ठेवली आहे, यामध्ये हे ओतून घेऊ, वेगळं करून घेऊ. आता यातल्या भाज्या आणि भाज्यांचा स्टॉक आपण वेगळा करून घेतोय. आता या भाज्या पूर्णपणे गार करून घ्यायच्यात आणि मिक्सरमध्ये फिरवून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. मिक्सरमध्ये फिरवत असताना जर आपल्याला पाण्याची गरज वाटली तर खाली जे आपलं भाज्यांचं स्टॉक आहे त्यातलंच पाणी तुम्ही वापरू शकता. हे पाणी फेकून द्यायचं नाही, सूप करताना आपण पुन्हा वापरणार आहे. तर आता या भाज्या गार करून घेऊ आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. फिरवून घेतलेली संपूर्ण ब्रोकोली आपल्याला घालून घ्यायची. भाज्यांचा स्टॉक सुद्धा घालून घेऊया. यासोबत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तर अर्धा कप पाणी घालते. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून याला मी एकदा मिसळून घेतलेलं आहे.
हे पाणी सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. आता सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती दाट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता. तर साधारण अर्धा कप पाणी मी वरून घातलं. याला एकदा मिसळून घेऊया. आता हे सगळं छान एकजीव मिसळून घेऊयात. आपण बटाटा घातलाय त्यामुळे याला अजून दाटसरपणा येतो. तर याला मी एकजीव छान मिसळून घेतलेला आहे. हे बघा. आता यामध्ये घालायचे 1 टीस्पून बटर, चवीनुसार मीठ. भाज्या शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्याचा विचार करूनच थोडंसं मीठ घालायचंय. गरज वाटली तरच घाला, नाही घातलं तरी पण चालेल. 1 टीस्पून काळी मिरी पावडर. याला एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात. याला मी मिसळून घेतलं. आता मध्यम आचेवरती याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात, म्हणजेच याला एक चांगली उकळी काढायची. तर हे बघा, सूपला उकळी आली. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचंय 1 टीस्पून फ्रेश क्रीम आणि याला एकदा मिसळून घेऊयात. फ्रेश क्रीम घातल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही. याला मिसळून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा. तयार झालं आपलं हे ब्रोकोली. गरमागरम आपलं ब्रोकोलीचं सूप तयार झालेलं आहे. करायला खूप सोपं आहे, तुम्ही पाहिलेलंच आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हॉटेलमध्ये मिळणारं पण अगदी झटपट मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारं हे ब्रोकोलीचं सूप नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.